नासिक जिले के इगतपुरी स्थित भावली झरना क्षेत्र में पर्यटकों पर हुए हमले के मामले में पुलिस ने जांच तेज कर दी है। इगतपुरी पुलिस और स्थानीय अपराध शाखा की संयुक्त कार्रवाई में अब तक 9 संदिग्धों को हिरासत में लिया गया है। मामले में अन्य संदिग्धों की तलाश भी की जा रही है और उन्हें भी जल्द हिरासत में लिए जाने की संभावना जताई जा रही है। हिरासत में लिए गए सभी आरोपियों को पुलिस नासिक लेकर रवाना हो गई है, जहां उन्हें अदालत में पेश किया जाएगा। पर्यटकों पर हुए इस हमले के बाद पूरे राज्य में आक्रोश देखने को मिला था। इसके बाद पुलिस ने कई स्थानों पर सर्च अभियान चलाकर यह कार्रवाई की। घटना के बाद पर्यटन स्थलों की सुरक्षा व्यवस्था पर एक बार फिर सवाल खड़े हो गए हैं। मामले के आगे की जांच इगतपुरी पुलिस कर रही है। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझे दीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललंय तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं। पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले, अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे। असं म्हणजे हात म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले। मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले। तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग तेवढी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही मिटवलो, पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो। पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये तर ते टोल नाक्यापाशी जेव्हा त्यांनी आमचं गाडीचं स्विच ऑफ केला, एका मुलांनी काचं तर फुटलेलं होतं। तर तिथं त्या मिस्टरांची अशी गच्ची वगैरे धरली, त्याच्यात त्यांची 2 तोळ्याची चेन पडली का हुसकवली ते आम्हाला नाही कळालं, पण ती हरवली। आणि त्याच्या आधी माझ्या जावेचा एक मोबाईल होता 1.5 लाखाचा, तो सुद्धा तिथं पडलेला आहे। लोकेशन दाखवते पण मोबाईल सापडत नाही आहे आम्हाला अजून पण त्यांचा। तर आता दोन्ही वस्तू साहेब बोलले, आम्ही हे सायबर यांना सांगून मोबाईलचं बघतो आणि ह्या लोकांकडून काय आम्हाला रिकव्हरी वसूल करायचं आम्ही आमचं पाहून घेऊ। ते आम्हाला सहकार्य पूर्ण करताय आणि करणार आहे। मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, आपल्या नाशिक पोलिसांवर।